नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जणू महाराष्ट्राला राजकीय भूकंपाची सवय झाली की काय अशी चर्चा सुरू आहे. कारण 2019च्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि उद्धव ठाकरे धक्कादायकरित्या मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या बाहेर पडले. त्यानंतर त्यांना पक्षाचं चिन्ह आणि नाव मिळालं. त्यानंतर अवघ्या 1 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवारांना मिळालं आणि त्यानंतर राज्याला जणू राजकीय भूकंपाची सवय झाली की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे. आणि त्याचबरोबर शरद पवार गटाचे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील काही दिवसांपासून नाराज आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आणि त्यातच आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या ठिकाणी एक बैठक आयोजन करण्यात आलेलं होतं. या बैठकीमध्ये जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्बल 30 मिनिटे चर्चा झाली. या बैठकीमध्ये नेमकं काय झालेलं आहे आणि त्याचबरोबर अजित पवारांच्या भेटीनंतर जयंत पाटलांनी शरद पवार यांच्याबरोबर प्रवास सुद्धा केलेला आहे. आणि या चर्चेमध्ये, या लाईव्ह चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर जणू राज्याला राजकीय भूकंपाची सवय झालेली आहे. काही दिवसांपासून येत असलेली जयंत पाटलांची विधानं आणि आज जयंत पाटलांनी थेटपणे अजित पवारांची बंद दाराआड 30 मिनिटे चर्चा केलेली आहे. नेमकी काय चर्चा झाली? राजरत्न वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटची गव्हर्नमेंट काउन्सिलची बैठक नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत येताना पाहायला मिळते. आज ती बैठक चर्चेत आली, त्याचं कारण ठरलं जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये झालेली भेट. वाईस जे असं म्हणजे जे उपाध्यक्ष आहेत वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटचे, त्यांच्या दालनामध्ये झालेली ही सगळी भेट. आणि या भेटीमध्ये जवळपास 30 मिनिटं दोघांमध्ये बंद दाराआड झालेली चर्चा, या सगळ्यामुळं ही भेट चर्चेत आली. राजरत्न, मागच्या अनेक दिवसांपासून जर आपण बघितलं तर जयंत पाटील कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नाराज आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडतील असं बोललं जातं. मग विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना साधारणतः 15 डिसेंबरला मंत्र्यांचा शपथविधी झाला आणि त्यानंतर अमोल मिटकरींनी एक विधान राजरत्न केलं होतं. तुला आठवत असेल की आमच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही 42 जणांना स्थान दिलेलं आहे. एक स्थान म्हणजे मंत्रिमंडळात ती एक जागा रिक्त आहे जी जयंत पाटील यांच्यासाठी असल्याचं अमोल मिटकरी त्यावेळी राजरत्न म्हटले होते. काल हसन मुश्रीफांनी असा एक खुलासा केला एका कार्यक्रमामध्ये बोलताना की जयंत पाटील मला येऊन भेटले आणि तिथं आपलं मन रमत नाही असं म्हटले. मग त्याच्यावर जयंत पाटलांनी पुढे जाऊन खुलासा केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं की हसन मुश्रीफ हेच आपल्याला 2 राष्ट्रवादी 1 करा असं म्हटले होते. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राजरत्न आज जयंत पाटलांनी घेतलेली अजित पवारांची भेट, जी बंद दाराआड झालेली भेट आहे, त्याला निश्चितच महत्व जे आहे ते असल्याचं पाहायला मिळतं. आणि होय, आम्ही भेट घेतली असं म्हणत अजित पवारांनी त्याला जो एक प्रकारे दुजोरा दिलेला आहे, म्हणजे दादांनी त्यांच्या भाषेमध्ये समाचार देखील घेतला प्रश्न विचारणाऱ्यांचा माध्यमात प्रतिनिधींचा. मात्र दादांनी भेट झाली नाही असं कुठेही म्हटलेलं नाही. राज्यात तो एक व्हिडिओ जर आपण पाहिला जो सोशल मीडिया यावर प्रचंड ट्रेंड होताना आपल्याला पाहायला मिळतोय, किंवा सोशल मीडियावर प्रचंड सध्या चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्यामध्ये दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार येत आहेत, हर्षवर्धन पाटील पुढे जात आहेत आणि दिलीप वळसे पाटील डोर उघडून साहेब आले म्हणतायत. मग शरद पवारही काही काळ आतमध्ये डोकावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सगळ्यामुळं आजच्या भेटीला जे आहे ते महत्व असल्याचं पाहायला मिळतं. राजरत्न, संकेत, आपण बघतोय की आता राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे. अर्थात शरद पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष असेल, ठाकरेंची शिवसेना असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा आता काँग्रेस पक्ष असेल, तिघांची महाविकास आघाडी आहे. परंतु आता महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या झालेल्या भेटीवरून संजय राऊतांनी टीका केलेली आहे. त्यांचं चांगलं चाललंय, ज्यांनी आमच्यासोबत गद्दारी केली त्यांची आम्ही सावलीला सुद्धा उभं राहत नाही अशी टीका जी आहे संजय राऊत यांनी केल्याचं पाहायला मिळालं. राजरत्न, महाराष्ट्रात कुठेही काही घडलं तरी पहिली प्रतिक्रिया ही संजय राऊतांची येत असते. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर शरद पवारांच्या हस्ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्यावेळी महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला होता त्यावेळी सुद्धा संजय राऊतांनी अशी एक प्रतिक्रिया दिल्याचा पाहायला मिळाला, ज्याच्यावरून राजकीय वादंग मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला होता. आणि त्यानंतर आज सुद्धा संजय राऊतांनी दिलेली प्रतिक्रिया
निश्चितच राजरत्न या भेटीमुळे कुठेतरी केवळ संजय राऊतच नव्हे तर दोन्ही गटाकडून प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. अमोल मिटकर यांनी पुन्हा नेहमीप्रमाणे प्रतिक्रिया दिलेली आहे की जयंत पाटील लवकरच आमच्यासोबत दिसतील. तिकडे संजय शिरसाट काही दिवसांपूर्वी असं म्हटले. आज सुद्धा त्यांनी कोल्हापूरला जी माणगाव परिषदेला राजरत्नजी राजर्षी शाहू महाराज आणि विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये जी माणगाव परिषद झाली होती, त्या माणगाव परिषदेला 100 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातल्या माणगावमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या दरम्यान बोलत असताना माध्यमकर प्रतिनिधींना प्रतिक्रिया देत असताना संजय शिरसाट यांनी सुद्धा होय जयंत पाटील लवकरच आमच्या सोबत येतील अशी प्रतिक्रिया जी आहे ती दिल्याचं पाहायला मिळत होतं. राज्यात जेव्हा आपण वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटच्या अनुषंगाने चर्चा करतोय त्यावेळी वसंतदादा पाटीलच्या या गव्हर्निंग काउन्सिल मध्ये नेमकं कोण कोण आहे आणि वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट मधल्याच या सगळ्या भेटी चर्चेत काय येतात अशी एक साधारणतः आपण त्या अनुषंगाने चर्चा करूयात. कारण बघ विधानसभा निवडणुकांच्या काही दिवस अगोदर तत्कालीन भाजपा नेते हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांची सुद्धा याच VSI मध्ये भेट झाली होती, जी भेट सुद्धा गाजली होती. त्यामुळे आपण गव्हर्निंग काउन्सिल जो आहे जी निवडणूक राज्यातनं 2022 ला झालेली आहे आणि 2027 पर्यंत गव्हर्निंग काउन्सिलचं मंडळ जे आहे ते असणार आहे. त्याच्यामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर शरद पवार हे चेअरपर्सन आहेत, म्हणजे अर्थात ते चेअरमन आहेत. दिलीप वळसे पाटील हे सदस्य आहेत या वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटचे. त्यानंतर एक जागा राजरत्न रिक्त आहे. त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील राज्याचे माजी उपमुख्यमंत्री हे देखील या गव्हर्निंग काउन्सिलचे मेंबर आहेत. अजित पवार हे देखील या गव्हर्निंग काउन्सिलचे मेंबर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जयंत पाटील हे सुद्धा याच गव्हर्निंग काउन्सिलमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं राजरत्न. यासोबतच जर आपण पाहिलं टोटल 41 जणांची संपूर्ण कार्यकारिणी आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, यशवंतराव मोहिते, कृष्णा सहकारी साखर कारखानाचे माजी चेअरमन इंद्रजित मोहिते, राज्याचे नॅशनल शुगर फेडरेशनचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, सांगलीचे खासदार आणि वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन वसंतदादा विशाल पाटील, त्यानंतर नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड उस्मानाबाद अर्थात धाराशिवचे चेअरमन बीबी ठोंबरे, श्रीराम शेटे चेअरमन कडवा SSK लिमिटेड, त्यानंतर म्हणजे संकेत एकंदरीत जवळपास 41 सदस्य ह्या बॉडीवरती आहेत असं म्हणावं लागेल, ज्यामध्ये शरद पवार हे प्रमुख आहेत, त्याबरोबर अजित पवार असतील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात असतील, जसं तू सांगितलं जयप्रकाश दांडेगावकर असतील, हे सगळी नेते अगदी हर्षवर्धन पाटील आहेत, ही सगळी जी नेते आहेत ती या बॉडीवरती आहेत. संकेत दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता महाविकास आघाडीमध्ये काय होतंय, ज्या पद्धतीने आता संजय राऊत यांनी टीका केलेली आहे त्या टीकेला आता थेटपणे उत्तर सुप्रिया सुळेंनी दिले आहे. सुप्रिया सुळे म्हणतायत की लोकशाहीचं लक्षण आहे, चांगल्या लोकशाहीचं लक्षण आहे संवाद, असं सुप्रिया सुळे म्हणतात. निश्चितच आहेत ना. आणि महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर विधानसभा असो किंवा तिकडे लोकसभा सुद्धा असो, विरोधी पक्षांच्या सौधार्याचे संबंध आपण अनुभवलेले आहेत. म्हणजे बघ ज्यावेळी विनोद तावडे हे राज्याचे विरोधी पक्ष नेते होते, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना किंवा त्यानंतरच्या काळामध्ये अगदी पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत, तर सभागृहात किती जरी भांडणं झाली की सभागृहात किती जरी वादविवाद झाले तरी या दोन सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये कधी विसंवाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. अगदी सभागृहात भांडणारे हे नेते अँटी चेंबरमध्ये एकत्र टिफिन खाताना सुद्धा आपण पाहिलेलं आहे. ही महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने संस्कृती आहे. रात गई बात गई, तसं इलेक्शन झालं म्हणजे झालं इलेक्शन जपा रिलेशन, अशीच महाराष्ट्राची साधारणतः परंपरा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. निवडणुका झाल्यानंतर हा माझ्या विरोधातला, तो माझ्या विरोधातला असं न करता राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सगळे नेते एकत्र येताना पाहायला मिळत असतात. अगदी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना सुद्धा राजरत्न शरद पवार आणि अटल बिहारी वाजपेयींचे राहिलेले संबंध, या सगळ्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राला, देशाला नेहमीच राजकीय दृष्ट्या दिशा दिलेली आहे. आणि या सगळ्यामध्ये सुप्रिया सुळेंनी दिलेली प्रतिक्रिया राजरत्न अगदी योग्य आहे की सुदृढ लोकशाहीचं हे सगळं लक्षण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं राजरत्न. कारण काल एका मराठी वृत्तवाहिनीवर तब्बल 55 मिनिटांची मुलाखत देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा असं म्हणालेले आहेत
की आम्ही विरोधी पक्षाच्या बाबतीत कुठेही दुजाभाव करणार नाही, जरी ते संख्येने छोटे असले तरी आम्ही संख्येच्या तुलनेत त्यांना मोजणार नाही. त्यामुळे सुदृढ लोकशाहीसाठी ही भेट निश्चितच महत्वाची आहे राजन. आणि निश्चितपणे एका वृत्तवाहिनीसाठी जर संकेत तू पाहिला असेल तर स्वतः जयंत पाटलांनी थेटपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली होती आणि आणि त्या मुलाखतीमध्ये गोडवे गायलेत राजरत्न देवेंद्र फडणवीसांचे, की तुमचा स्वभाव अतिशय गोड आहे असं जयंत पाटील म्हटल्याचं पाहायला मिळालंय. म्हणजे जसं जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे की तुमचा स्वभाव अगदी गोड आहे आणि त्यामुळे सध्या अजित पवारांची घेतलेली भेट असेल, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांची केलेली स्तुती असेल आणि त्याचबरोबर जयंत पाटलांनी मागे एका जाहीर सभेमध्ये जे विधान केलेलं होतं, माझं काही खरं नाही, म्हणजे हे कोणत्या अँगलनी होतं हे विधान, आणि त्यामुळे कुठेतरी सध्या एक अशी चर्चा सुरू झालेली आहे संकेत की जयंत पाटील दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करू शकतात अशी शक्यता निर्माण झाली आहे. या बाबतीमध्ये तुला काय वाटतं? राजरत्न मागच्या अनेक दिवसांपासून ही चर्चा जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे बघ, अगदी अधिवेशनाची सुरुवात होती आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत निवेदन करताना पाहायला मिळत होते. आणि जे निवेदन करत असताना जयंत पाटलांना उद्देशून राज्याचे मुख्यमंत्री असं म्हटले की अ, जयंतराव माझंही ऐकत नाहीत आणि अजितदादांचंही ऐकत नाहीत. मग जे तुम्ही खूप प्रॉमिसिंग आणि खूप सिनियर आहात विधानसभेमध्ये, त्यामुळं तुम्ही माझंही ऐकत नाही, दादांचंही ऐकत नाही. हे विधान अर्थातच राजरत्न फार महत्वाचं होतं. जरी ते तिथं राजरत्न म्हणजे ते विधानसभेमध्ये सगळं झालेलं आपल्याला पाहायला मिळालं असलं तरी. मग जयंत पाटलांनी सुद्धा अर्थसंकल्पावर बोलत असताना मी या सगळ्यातला जुना खेळाडू आहे म्हणत, प्रत्येक मंत्र्यांना अजितदादांसोबत राहावंच लागेल, दादांना शरण जावंच लागेल, असं एक विधान तिथं राज्यातनं सभागृहात केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळं आणि या सगळ्या भेटींनंतर मागच्या अनेक दिवसांपासून होत असणाऱ्या सातत्यपूर्ण भेटी, खरं तर जयंत पाटलांनी सुरुवातीला चंद्रशेखर बावनकुळेंची घेतलेली भेट, त्यानंतर या नेत्यांकडनं जयंत पाटलांची सातत्याने होणारी स्तुती, परवा तर थेट जयंत पाटलांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची केलेली स्तुती, या सगळ्यामुळं सातत्याने राजरत्न जयंत पाटील पक्ष बदलतील असं बोललं जात आहे. मात्र जयंत पाटलांनी स्वतः या सगळ्याचा इन्कार केलेला आहे. राजरत्न, मला सध्या बाहेर बोलायची चोरीच झाली आहे असं बारामतीत जाऊन त्यांनी प्रतिक्रिया दिल्याचं राजरत्न पाहायला मिळाले. आणि आज सुद्धा बघ ना, एकदा इकडे 30 मिनिटं अजित पवारांची भेट घेतली, बंद दाराआड चर्चा झाली, आणि मात्र पवारांनी एक कटाक्ष टाकला आणि त्यानंतर थेटपणे त्यांनी पवारांसोबत प्रवास केला. एकत्र एकाच गाडीमध्ये प्रवास केलाय. त्यामुळं जयंतरावांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, कारण महाराष्ट्राचा 10 वेळा अर्थसंकल्प मांडणारे आणि महाराष्ट्राच्या राजकारणातले अतिशय मुरब्बी नेते राजाराम बापू पाटलांचा वारसा सांगणारे जयंतराव यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, जयंतराव खरंच पवार साहेबांची साथ सोडतील का? पण राज्यात या सगळ्या चर्चा निरर्थक देखील ठरू शकतात. कारण बघ, शरद पवारांनी ज्यावेळी निवृत्तीची घोषणा केली होती राज्यात, मला वाटतं 2 मे 2023ला, तर त्यावेळी जयंत पाटलांच्या डोळ्यामध्ये आलेल्या अश्रू आणि त्यांचं शरद पवारांवर किती प्रेम आहे हे सगळं दाखवून देताना आपण त्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जे आहे ते वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये पाहिलं देखील आहे. त्यामुळे जयंत पाटील पवारसाहेबांची साथ सोडतील, शरद पवारांची साथ सोडतील असं आत्ता तरी वाटत नाही राजरत्न. मात्र तू जशी सुरुवात केलीस तसं 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही होतंय. त्यामुळं जयंतराव खरंच पवारसाहेबांची साथ सोडून अजितदादांच्या सोबत जातात का? किंवा मग ते काही वेगळा विचार करतायत का? हे आगामी काळामध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती मिळू शकतात राजरत्न. खरं तर जयंत पाटील दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातात का, किंवा जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय चाललंय हे तर कळणारच आहे. परंतु दुसरी एक महत्वाची चर्चा सुरू झालेली आहे. भारतीय जनता पक्षामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये ज्यांनी प्रवेश केलेला आहे, ज्यांनी इंदापूरची जागा लढवलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून, ते हर्षवर्धन पाटील असं म्हणालेले आहेत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी अशी कार्यकर्त्यांची अनेकांची इच्छा आहे म्हणजे. अनेकांची इच्छा आहे. आणि काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांच्या आईनी सुद्धा तसंच विधान केलेलं होतं. खरं तर आता राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकत्रित येणार की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने काही भेट वगैरे झाली असं म्हणावं लागेल का संकेत? अशी काही चर्चा आहे? राजरत्न, महाराष्ट्रात म्हणजे सुनंदा पवारांचा तो उल्लेख केलास, भीमथडी यात्रेच्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान माध्यमांना माहिती देताना सुनेत्रा पवारांनी पहिल्यांदा ही मागणी राजरत्न केली की 2 राष्ट्रवादींनी आता एकत्र व्हाव्यात. आणि त्याला रेफरन्स होता 6 जनपथवर अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनी शरद पवारांची वाढदिवसाच्या निमित्तानं घेतलेली भेट. आणि त्या भेटीमध्ये अर्थातच राजरत्न आले, बुके दिले, गेले असं तर नसेल झालं. सुप्रियाताईंनी दादांचं केलेलं
स्वागत या सगळ्याच्या अनुषंगाने निश्चितच राजरत्न आत्ता जर आपण पाहिलं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थिती फारशी ठीक असल्याचं पाहायला मिळत नाही. तिकडे लोकसभेमध्ये 9 खासदार, विधानसभेमध्ये 10 खासदार आणि राज्यसभेमध्ये विधानसभेमध्ये 10 आमदार. विधानसभेमध्ये 10 आमदार आणि राज्यसभेमध्ये राजरत्न शरद पवार, फौजिया खान असे 2 खासदार राजरत्न. त्यामुळं 10 आणि 8 आणि 2 म्हणजे 10 आणि इकडे आमदार 10 असे 20 हे इतकं पक्षीय संख्याबळ जे आहे ते असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्या अनुषंगानं 2 राष्ट्र आणि राष्ट्रवादीचा राजरत्न मुळात राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जो आहे तो देखील काही वर्षांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने काढून घेतलाय, कारण त्या निकषामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बसत नाही. जर 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या राजरत्न तर निश्चित या सगळ्या अनुषंगानं राष्ट्रीय पक्षांचा दर्जा तर मिळूच शकतो, मात्र दोन्ही पक्षांची ताकदही वाढू शकते राजरत्न, किंवा त्या अनुषंगाने चाचपणीसाठीची सुद्धा ही भेट असू शकते असं देखील म्हणता येईल. निश्चितपणे जयंत पाटलांनी अजित पवारांशी घेतलेली भेट असेल, बंद दाराआड केलेली 30 मिनिटं चर्चा असेल. या चर्चेमध्ये नेमकं काय झालं याचा तपशील तर पुढे येईलच, आणि त्याचबरोबर जयंत पाटील यांच्या मनात नेमकं चाललंय काय, खरंच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करणार की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित आणणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.